मन मंदिरा गजर भक्तीचा. बाईला शूद्र ठरवली, अगदी ब्राह्मणाची असली तरी. जिची मुंज होत नाही ते शूद्र. शास्त्र काय सांगतं? मुंज होत नाही ते शूद्र. मग मुंज झाली आहे का? म्हणून मुंजीच्या अगोदर उष्टावळ असते, तेव्हाच उष्ट खायचं. पुन्हा आईचं उष्ट खायचं नाही. बायकोचं खाल्लं तर चालतं. ही बाबा महाराजांची वरची फोडणी. पहिलं सांगितलं ते शास्त्र सांगितलं आणि वरून फोडणी मी दिली. काय आता मला सांगा, हे कसं काय जमायचे गणित मांडायचं? नाही, किती अवघड आहे हे गणित. संतांनी सगळ्यांना जवळ केलं, ही क्रांती केली. आज प्रेसिडेंट पर्यंत बाई जाऊन पोचली. नव्हे त्याच्यापेक्षा क्रांती. जनाबाई संत झाली, मुक्ताबाई संत झाली. केवढ्या मोठ्या पदाला पोचल्या जाऊन या. किंबहुना ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ कोणाला डगमगायचे नाहीत, पण मुक्ताबाईंनी म्हटल्यानंतर तिचा शब्द डावलायचे नाही. तुम्हाला थोडक्यातला मजा सांगतो. आई गेल्यानंतर आणि सगळे त्या निवृत्तीनाथांना बिलगले, रडू लागले. मग निवृत्तीनाथांनी कशी तरी चूल पेटवायची, अमकं करायचं. नको दादा, तू करू नको, मला येतं, मी आईच्या हाताखाली शिकले थोडीशी. मग येईल तसं चूल पेटवावी, जेवण करावं, घालावं. दादा घे किले, निवृत्ती दादा घे रे, ज्ञानदा घे रे बाबा, घे रे. त्याच्यापूर्वी ते तिला मुक्ताबाई म्हणत होते. आणि ज्या दिवशी आग्रह करून जेवण वाढलं, जवळ घेतली, माझी मुक्ताई आहे, अशी मुक्ताई आहे, माझी मुक्ताई आहे, माझी मुक्ताई आहे. तिचा शब्द डावलत नव्हता. नीट कळलं का? मुक्ताबाई राहिली नाही, मुक्ताई झाली. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा मानावं लागलं. निवृत्तीनाथ केवढे मोठे मदरदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू. पण मुक्ताबाईचं प्रेम. आणि एक सांगतो अजून महत्वाचा मुद्दा, मुक्ताबाईमुळे वारकरी संप्रदाय जन्माला आला. मुक्ताबाईमुळे ज्ञानेश्वरी झाली. ज्ञानोबा राय ताटीचा दरवाजा बंद करून बसले होते. होते की रे बंद करून? तुम्हाला वाटतं का ज्ञानोबारायांनी कोणाचं ऐकलं असतं? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओ महाराज, जगाने तुमची निंदा केली आणि तुम्ही रागवला जर बसला, तर अवतार घेण्याचं काय राहिलं? ताटी उघडा 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 म्हटल्यावर उघडली. म्हणले बाई तू बरं झालं माझे डोळे उघडलेस. काय आश्चर्य आहे, गंमत बघा. म्हणून वारकरी संत परंपरेने कुणाला कमी लेखलं नाही. वारकरी संप्रदायाला कमी लेखलं गेलं. पण आज परिस्थिती पालटली आहे. आज सगळेच मान्य करतात. काय माऊली तुमच्या पुणेकरांना सांगायला नको आहे. अहो 10 लाख लोक, 15 किलोमीटर माणसांची गच्च भरलेली. मुद्दा हा मांडतो, त्यांना सुख वाटल्याशिवाय आले का? समाधान वाटल्याशिवाय आले का? गाठचे पैसे खर्च करायचे आणि यायचं. बरं का? प्रत्येक माणूस हजारो रुपये सोडून द्या, अपवाद काही, बरं का, की ज्या दिंडीमध्ये जेवणं चालू आहेत सोडून द्या. अरे पण चालणं काय सोपं आहे का? सगळे 2 मुक्काम भयंकर अवघड. पूर्ण आळंदी ते पुणे, पुणे ते सासवड 30 किलोमीटर. अरे एवढं चालायचं आणि पुन्हा थकलेपणाची तक्रार करायची नाही. दुसऱ्या दिवशी काय कसं काय जरा पाय सुचले हो, एवढं चालायचं. पण घाट चालताना तुम्हाला काय सांगू मजा वाटली हो, काय वारा येत होता हो, माऊलीचा कळस, काय आनंद आहे. दुःखामध्ये सुख देतात तेच संत आहेत. आणि तो म्हणून हे बघा, सुखरूप संत आहेत आणि सुखरूप पांडुरंग आहे. सुख एकहीची ठाई बहुधाई संतांच्या, सुखाचीच ओतली मूर्तियांची ठसावली. आणि सुखरूप आई साधुजा कोणी सांगा. देव सुखरूप, संत सुखरूप, या दोघांचं मिलन हे जिवंतपणा. म्हणून वारकरी या ठिकाणी महाराज म्हणाले, देवा सायुज्य मुक्ती नको, देवभक्त कोड तेथे नाही. सायुज्य मुक्तीच्या ठिकाणी देवभक्तपणाचा आनंद नाही, देवभक्तपणाचा आनंद नाही. पुढे एक पुष्कळ व्यवहारातले दृष्टांत. एकाचा 2 मुलं होती, बायको होती, घरदार चांगलं होतं, पण बदली झाली लांब, मोठी पोस्ट, ऑर्डरली 4 हाताखाली होते, बंगला मोठा.
परत मुलांच्या शाळा बदलायच्या, पुन्हा जायचं, वर्ष जाणारच. मग आपला सारखा फोन, सगळं काय आहे, पण तुम्ही कोणी नाही. अहो म्हणली 4 नोकर आहेत ना. अगं म्हणली नोकर आहेस पण तू आहेस का? दुसरे लहान पोरं पण कामाला आहेत पण माझी पोरं आहेत का? माझं बोलणं कळलं का? तसं इथे काय म्हणतायत बघा, देवभक्त कोड तिथे नाही. तसं बाप मुलाचं जे नातं आहे ते तिथे नाही. पती पत्नीचा जो गोडवा आहे तो तिथे नाही. नोकर आणि मालक आहे ते भीतीपोटी काम करतायत, आवडीपोटी नाही. माझं बोलणं कळलं का? भीतीपोटी काम करतायत, त्याचा पगार आहे म्हणून काम करतायत. आणि इथे आवडीचे कोड पुरविती तुझ्या संगतीमध्ये, म्हणून वारीकरी आवडीने वारी करतो, बळजबरीने नाही. लग्नाला आमंत्रण दिलं तरी आपण बरेचशा लग्नाला जात नाही. बायकोला पाठवायचं नाही तर मुलाला पाठवायचं. अगदीच जर जायलाच पाहिजे तर अष्टकाच्या मागायला आलो होतो ना मी. ते पाकिट त्यांच्याजवळ पाठवलं होतं, मिळालं असेल तुम्हाला. एवढं म्हटलं म्हणजे झालं काम. कळलं का तुम्हाला? अरे काय कशा करता? देवभक्त कोड, जो आनंद आहे देवभक्तपणाचा. मुलं जवळ असल्यानंतर, अगं तुला खरं सांगू का, मी घरी आल्यानंतर मला असं वाटायचं मुलं किती त्रास देतात. असं वाटतं तो त्रास केव्हा होईल आता मला. असं करा, लवकर लवकर या, लवकर या. आणि इथे बंगला चांगला आहे, आपण या, आपण मजा करू, आपण आनंद करू. अरे काय? तसं देव म्हणला मी एकटा होतो, माझे भक्त झाल्यानंतर माझ्या आवडीचं कोड पुरू लागलं, आवडीचं कोड पुरू लागलं. म्हणून नीट लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रेमाचा संप्रदाय आहे, निर्गुण उपासकांचा नाही. निर्गुण सगुण झाला त्याचं दर्शन आहे. निर्गुण आकार झाला गुणवंत, आणि असा गुणवंत झाला, इतका गोड रूप. हे बघा काय असतं, एरवीच्या पोलिसला आपण जितके घाबरत नाहीत, पण पिस्तूल असताना जास्ती घाबरतो. दंग झाला, बंदूक आहे, बंदूक आहे. तसं मागच्या सर्व अवतारात हातामध्ये आयुध आहेत, पांडुरंगाच्या हातात काहीच नाही, तेव्हा घाबरायचं काहीच कारण नाही. माझ्याकडे अनुभवाचे दृष्टांत खूप आहेत. महाराजांची 100वी जन्मशताब्दी पंढरपूरला साजरी केली. 1875 सालचा जन्म, आणि 1975 साली पंढरपूरला जन्मशताब्दी महाराजांची साजरी केली. खूप समाज, अफाट समाज आला होता. आणि त्याच्यामध्ये माझं कीर्तन चालू होतं. अनेक महाराज मंडळी होते, पण रोज 1-2 कार्यक्रम माझे असायचेच. एकाने मला पत्र लिहिलं, इनलँड. आता मोबाईल असतात तेव्हा, आता काय इनलँड बनलं, इनलँड सगळे एकच लँड झालं. तेव्हा पत्र आलं, कीर्तन चांगली करता, खूप समाज जमतो, चांगली गोष्ट आहे, बोलता फार चांगले, विद्वान आहात. ज्या शिव्या म्हटलं. पण आम्हाला तुमचं एक सांगणं कळलं नाही. ज्या पांडुरंगाच्या हातात काही शस्त्रास्त्र नाही, तो भक्तावर संकट आल्यानंतर त्याचं संरक्षण कसं करणार? काय बुद्धी आहे ते. माझ्या रेकॉर्डला कुठेतरी असेल पत्र. कृष्णाच्या हातात चक्र आहे, गदा आहे, रामाच्या हातात धनुष्य आहे, पांडुरंगाच्या हातात काय? ते घेऊन ठेवलं जवळ. दुसऱ्या दिवशी म्हटलं, जो कोणी मनुष्य असेल त्याला उत्तर माझं आहे. आम्ही आधुनिक युगात आहोत, कलियुगात आहोत, आणि आमचा पांडुरंग आणि फुंग शू आहे. फू नाही कळलं? ओरिजिनल ब्लॅक असल्या कारणाने तो ब्लॅक बेल्टच आहे. अरे ज्याच्या हातात ताकद नाही त्याला काहीतरी घ्यावं लागतं, आणि असं बोट लावलं की ते उडतंय. म्हटलं कराटे चॅम्पियन आहे आमचा पांडुरंग, त्याला हातात काही लागत नाही, कारण त्याच्या हातात सगळं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग दुसऱ्या दिवशी अजून एक पत्र आलं, तुमच्या तोंडाला कोणी लागावं. म्हटलं केव्हा सांगितलं होतं लाग म्हणून? याच्यात एकही शब्द तुम्हाला हसवण्याकरता नाही, घडलेल्या गोष्टी आहेत.
तुम्ही विद्वान आहात, तुम्ही खंडन अरे खंडन नाही, हात कशा, अरे हात जर त्याचे आहेत तर तू हातात काय घेतोस? सर्व त्याच्या हातात आहे. हां, त्याच्या सत्तेमुळे घडतं. हे बघा, डोळे मिटले की विश्व संपून जातं आणि डोळे उघडले की विश्व रचतं. ही ज्याची ताकद आहे, हे ज्याचं सामर्थ्य आहे. तू काय सांगतो धनुष्यबाण दे, ये आणि दे तू. एवढं जर तुला वाटत असेल तर देवाच्या हातात दे, धनुष्य दे, चक्र दे. हां, काय अहो, कशाची तुलना? याचा अर्थ कळलं का? कुठेतरी संप्रदाय आणि त्या परंपरेची खोड काढणं आणि कुचेष्टा करणं एवढंच येतं. याच्यापेक्षा आता तो काळ बदललेला आहे. याला सुद्धा किती वर्ष झाली बघा, आता 25 वर्ष आणि ही 15. पण माझ्या ते लक्षात आहे, कारण अहो मला म्हणले तुम्ही एवढ्यात काहीतरी द्या देवाच्या हातात. मी पुन्हा सांगितलं की तुला काय द्यायचं ते उद्या ये कीर्तनात, तुझा सत्कार करू आणि तुला घेऊन जाऊ, बरोबर दिंडीच काढू. म्हणलं आमची तुम्ही चेष्टा करता. म्हटलं तू माझी चेष्टा केली नाहीसून पांडुरंगाची चेष्टा करतोस, याला काय म्हणावं? याला काय म्हणावं? देवभक्त कोड पुरत असे. हे काय आहे? देवभक्ताचं जे कोड आहे ते सायुज्य मुक्तीमध्ये पूर्ण होणार नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, काय ते निर्गुण, पुष्कळ झालं, त्याला टाईम पण झाला. काय ते निर्गुण न कळेची आम्हा, ते निर्गुणी कळत नाही, सगुणी कळत नाही. आम्हाला एवढंच कळतं. काय कळतं? तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. मन माझे गोविंदी रंगले ओ, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. मन माझे गोविंदी रंगले हो, मन माझे गोविंदी रंगले हो. नवसिये माझे नवसिये हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करीन मनोभावे, भावे तुझी सेवा करीन मनोभावे. मन माझे गोविंदी रंगले हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो. मन माझे गोविंदी रंगले हो, मन माझे गोविंदी रंगले हो. नवसिये नवसिये माझे नवसिये हो, नवसिये नवसिये माझे नवसिये हो. ज्ञानेश्वर मामुली, ज्ञानराज मामुली. काहीची गडबड करू नका, 2 मिनिटं करता सगळा समारंभाचा व्यत्यय करता. ज्ञानेश्वर मामुली, ज्ञानराज मामुली. ज्ञानेश्वर माऊ, ज्ञानराज माऊ. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मामुली, ज्ञानराज मामुली. महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊ. महाराज ज्ञानेश्वर मामुली, ज्ञानराज मामुली. महाराज ज्ञानेश्वर माऊ. मन मंदिरा गजर भक्तीचा.